उभारतो, म्हणजे सज्जनांकडून सुखाची गुढी उभारतो, दुर्जनांचा नाश करतो, मग सज्जनांचा विजय होतो आणि मग विजयाच्या वेळेस सुद्धा लोक झेंडा उभारतात. तर सज्जनांकरवी ही गुढी भगवंत उभारतात असं वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. अजून भगवंत काय करतात, मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. म्हणजे दृष्टांचा नाश करणं हे भगवंताच्या अवताराचं एक कार्य आहे. त्याप्रमाणे दृष्टांचा नाश झाला, आता सज्जनांनी काय करायचं. अनेक सिनेमाची कथा अशी असते की ते हिरो हिरोईन असतात आणि त्यांच्या भेटीमध्ये अनेक अडचणी येत असतात, त्या सर्व अडचणी संपतात, त्यांचं लग्न होतं आणि तिथे सिनेमा संपतो. पण लग्न झाल्यानंतर त्यांनी काय करायचं हा एक पुढे मोठा प्रश्न असतो. लग्नानंतरची गोष्ट असा दुसरा सिनेमा होऊ शकतो. दुर्जनांचा नाश हे सांगण्यासाठी सुद्धा भगवंत ज्ञानाचा उद्देश करत असतात. मग कृष्णावतारामध्ये ज्याप्रमाणे दुर्जनांच्या नाशाचं काम भगवंतांनी केलेलं आहे, त्याचप्रमाणे सज्जनांनी कसं वागलं पाहिजे हे सांगण्याचं काम. अवताराचा एक उद्देश दुर्जनांचा नाश करणं, सज्जनांचं रक्षण करणं आणि त्या सज्जनांनी कसं वागावं हे सांगणं, म्हणजे त्यांना ज्ञान देणं हा सुद्धा असतो. असे हे सर्व अवताराचे उद्देश आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले आहे. आणि शेवटी म्हणतात की ह्या अवताराच्या कार्यामुळे काय साध्य होतं. जेव्हा मी प्रगट होतो तेव्हा थोडक्यात काय होतं तर पापाची अंधार संपते आणि पुण्याची पहाट सुरू होते. म्हणजे पुण्याचा काळ सुरू होतो, सर्वत्र सज्जनांचा वास सुरू होतो. असं हे भगवंताचं अवतार कार्य असतं. आणि जेव्हा जेव्हा दुर्जन लोक मागतात, जेव्हा जेव्हा असा होतो त्यावेळी भगवंत अवतार घेत असतात. मग अशा ह्या अवतारांमध्ये भागवत पुराणामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. की भगवंताचे अवतार किती आहेत, भागवत पुराणात सांगितलेले 24 अवतार आहेत. तसं भगवद्गीतेचा जर 10वा अध्याय आपण बघितला तर 10व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती. म्हणजे भगवंत सांगतात मी किती रूपाने या पृथ्वीवरती वावरतो ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अनेक प्रकार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व सजीवच आहेत असं नाही, निर्जीवच आहेत असं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला आपण व्हर्च्युअल म्हणतो अशा कल्पना सुद्धा आहेत. उदाहरणार्थ महिना. आता आपण म्हणालो की चैत्र महिना सुरू आहे, पण चैत्र नावाची गोष्ट आपल्याला दिसते का, दिसू शकत नाही. कारण ती एक कल्पना आहे की हा एक महिना आहे आणि या महिन्याला आपण नाव काय दिलेलं आहे, चैत्र. ऋतूला नाव काय दिलेलं आहे, वसंत. वसंत हा प्रत्यक्ष दिसत नाही, सजीव किंवा निर्जीव नाही, तो आपल्या कल्पनेमध्ये आहे. आणि काही व्हर्च्युअल सांगितलेले आहेत. म्हणजे तिथे भगवंत सांगतात मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरम. सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे आणि सर्व ऋतूंमध्ये मी कुसुमाकर म्हणजे सध्या सुरू असलेला वसंत ऋतू मी आहे. म्हणजे भगवंताची विभूती असलेला वसंत ऋतू सध्या सुरू आहे. म्हणजे भगवंत सर्व विविध रूपांमध्ये आहे. त्यामध्ये पुढे अर्जुनाने विचारलेले देवा यज्ञामध्ये तुम्ही कुठल्या रूपात आहात, कारण अनेक प्रकारचे यज्ञ पृथ्वीवरती विद्यमान आहेत. विविध प्रकारचे यज्ञ, अग्निहोत्र म्हणजे रोज करण्याच्या यज्ञापासून ते 7-7 दिवस चालणारे, महिनाभर चालणारे असे विविध प्रकारचे यज्ञ आहेत. देवाने तिथे दिलेलं उत्तर फार चिंतनीय आहे. भगवंत सांगतात सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये यज्ञानाम नाम जप यज्ञोस्मी. नाम जप हा जो यज्ञ आहे तो मी आहे. म्हणजे इतर यज्ञांमध्ये समिधा टाकणं, तीळ तांदूळ विविध पदार्थांच्या आहुती देणं आपल्याला अपेक्षित असतं. लग्नाच्या होमामध्ये लाजा म्हणजे लाह्यांची आहुती दिली जाते, त्याला आपण लाजा होम म्हणतो. इतर विविध प्रकारचे होम असतात. पण भगवंतांनी सांगितलं ह्या सर्व यज्ञांहून मी ज्या यज्ञामध्ये आहे तो यज्ञ म्हणजे नामस्मरण यज्ञ. म्हणजे भगवंताने अशा 10व्या अध्यायामध्ये अनेक विभूती सांगितलेल्या आहेत. माऊलींनी तर असं म्हटलेलं आहे अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखमा देवी वरू खूण बाणली कैसी. भगवंताची खूण मला कधी पटली की जेव्हा सर्व जगामध्ये व्याप्त असलेला भगवंत मला दिसला. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. अशा प्रकारे भगवंताची ही विविध रूप जरी असली तरी त्यातले मुख्य 24 अवतारांचं वर्णन भागवत पुराणामध्ये केलेले आहे. आणि त्या 24 अवतारांमध्ये पुन्हा 10 अवतार मुख्य आहेत की जे 10 अवतार अंबरीश राजासाठी झाले. मगाशी आपण अंबरीश राजाचा उल्लेख बघितला. दुर्वास मुनी त्याला छळण्यासाठी आलेले आहे. आणि अंबरीश राजा काय करत होता तर आपला राज्यकारभार प्रामाणिकपणे करत होता. त्याला इतर साधनेसाठी वेळ नव्हता. रोज सकाळी देवाची पूजा करायची, चिंतन करायचं. तीर्थयात्रा वगैरे त्याला घडत नव्हतं, यात्रा त्याला घडत नव्हती, कारण त्याला राज्य सोडून कुठे जाणं शक्य नव्हतं. आणि अशा प्रकारे त्या पंकज नावाच्या क्षेत्रामध्ये राज्य करत असताना त्याला घडणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे तो एकादशीचा उपवास करायचा आणि साधारण द्वादशीचं व्रत करायचा. आणि त्या व्रताचा एक भाग होता की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पारस सोडायची, म्हणजे उपवास सोडायचा. आणि अशा प्रकारे त्याचं ते व्रत होतं. आणि बाकी इतर सर्व वेळ राज्यकारभार, प्रजेचं पालन. आणि
त्याने त्याचं कर्तव्य उत्तम रीतीने केल्यामुळे भगवान त्याच्यावरती प्रसन्न होते. पण दुर्वास मुनींना ही गोष्ट खटकली आणि दुर्वास मुनींना असं वाटलं की त्याचा छळ करावा किंवा त्याला त्रास द्यावा आणि त्यासाठी दुर्वास मुनी त्या अंबरीश राजाकडे पंकज नावाच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि मग आपल्याला कथाभाग माहितीये की द्वादशीच्या दिवशी पहाटे ते लवकर उठले, राजाला म्हणाले हे असं मोरीतली आंघोळ वगैरे तुम्हाला गृहस्थांना जमणारी आहे, आम्हाला ती अलाउड नाही, आम्हाला मुलींना ती चालत नाही, आम्हाला वाहत्या पाण्यात स्नान लागतं, मी बाहेर जाऊन तीर्थस्नान करून येतो. आणि ते मुनी तीर्थस्नानाला गेले, ते पटकन आलेच नाही. इकडे सूर्योदय होऊन सूर्योदयाची वेळ जवळ आलेली आहे, राजाची पारण्याची वेळ जवळ आलेली आहे. बरं, राजाने स्वतः उपवास सोडावा तर अतिथीच्या आधी भोजन केल्याचं पाप लागेल. त्यामुळे राजा विचार करतो आता काय करायचं, उपवास सोडण्याची वेळ तर जवळ आलेली आहे, पारण्याची वेळ बरोबर सूर्योदयाची आहे. आणि मग त्यावेळेस राजाचे जे काही सल्लागार होते त्यांनी सल्ला दिला, तुम्ही फक्त संकल्प करून पाणी प्या, आचमन करा, पदार्थ अन्न पदार्थ ग्रहण करू नका. वास्तविक पाहता पाणी उपवासामध्ये पिलेले चालतं, पण त्याने संकल्पपूर्वक की मी एकादशीचा उपवास सोडतो आहे असा संकल्प करून मग ते आचमन केलं आणि त्याने उपवास सोडला. दुर्वास मुनी आले, त्यांना हा प्रकार कळला. आता ते त्रास देण्यासाठीच आले होते, त्यामुळे ते चिडले आणि त्यांनी राजाला शाप दिला की तुला 10 मनुष्य जन्म अजून घ्यावे लागतील. आणि तेव्हा आपल्या भक्ताला छळलं म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनींच्या मागे लागलं. दुर्वास मुनी भगवंताला शरण गेले. भगवंतांनी सांगितलं ते चक्र मी माझ्या भक्तासाठी सोडलेले, तुम्ही माझ्या भक्ताला शरण जा, त्या भक्ताने जर तुम्हाला माफ केलं तरच हे चक्र पुन्हा मागे येईल. दुर्वास मुनी मग शेवटी अंबरीश राजाला शरण आले वगैरे कथाभाग आपल्याला माहिती आहे. आणि दुर्वास मुनीने अंबरीश राजाला जे जन्म घ्यायला लावले, भगवंतांनी सांगितलं की हे जन्म मी घेईल, मी हे 10 अवतार घेईल आणि माझ्या भक्तासाठी मी अवतार घेतले म्हणून अंबरीश राजा सर्वत्र प्रसिद्ध होईल. आणि त्या अंबरीश राजाचं द्वादशी व्रत इतकं प्रसिद्ध झालं की त्या पंकज नावाचं जे क्षेत्र होतं ते जुनं नाव मागे पडून त्याला नवीन नाव आलं द्वादशी क्षेत्र. द्वादशीला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, 12, आणि त्यामुळे त्या क्षेत्राचं मराठी नाव आहे बार्शी. सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून ते बार्शी नावाचं क्षेत्र आहे आणि तिथे जी देवाची मूर्ती आहे ती भगवंत या नावानेच आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पुंडलिक वरदे हरी म्हणजे पुंडलिकाला वर देणारा हरी असा गजर करतो, त्याप्रमाणे बार्शीला अंबरीश वरदा श्री भगवंत असा गजर करतात की अंबरीश राजासाठी भगवंत तिथे आले. जो निरूपणाचा अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सुद्धा त्या अंबरीश राजाचं वर्णन केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे, अंबरीशीसाठी जन्मसोशी. आणि मग याचा भाग म्हणून हे 24 जे अवतार आहेत त्यातले 10 अवतार अंबरीश राजासाठी झाले. इतर 24 अवतारांमध्ये काय आहे, हयग्रीव अवतार आहे, मोहिनी अवतार आहे. आपल्याला कल्पना आहे की अमृत वाटपाची वेळ जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी आली तेव्हा असुरांना अमृत मिळू नये म्हणून भगवंतांनी मोहिनी अवतार घेतला. आणि जे रूपाने मोहित झाले त्यांना अमृत मिळालं नाही आणि जे देव भाणावर होते त्यांना अमृत मिळालं. त्या मोहिनी म्हाळसा राजाचं मंदिर सुद्धा नेवासे इथे आहे. तर अशा प्रकारे मोहिनी, हयग्रीव हे जे अवतार झाले ते एकूण 24 अवतार आहेत. आणि यामध्ये मुख्य 10 अवतार जे आहेत ते अंबरीश राजासाठी झाले. ते अवतार आपल्याला माहितीच आहेत. मत्स्य अवतार झाला, मग कच्छ अवतार झाला, पुढे वराह झाला, नरसिंह झाला, त्याच्यानंतर वामन अवतार झाला, परशुराम अवतार झाला. आणि अशा प्रकारे हे 6 अवतार झाल्यावरती इकडे 6व्या अवताराच्या वेळेस पृथ्वीवरती त्रेतायुगाला आरंभ झाला होता. त्रेतायुग हे युग क्रमामधलं दुसऱ्या क्रमांकाचं युग आहे. पहिलं सत्ययुग, मग त्रेतायुग, त्यानंतर द्वापार युग. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार झाला, भगवद्गीता सांगितली, आणि आता चालू आहे हे कलियुग आहे. तर जेव्हा त्रेतायुगाला आरंभ झाला तेव्हा त्रेतायुगाच्या आरंभी हा परशुराम अवतार झाला. आणि परशुरामाने काय केलं की पृथ्वी निक्षत्रिय केली. अर्थात सर्व क्षत्रिय मारले नाहीत, नाहीतर रामाचा वंश कसा राहिला असता, तर रघुवंश वगैरे असे काही वंश राहिले होते. आणि अशा काळामध्ये इकडे रावण नावाचा असुर निर्माण झाला आणि त्या रावण नावाच्या असुराने सर्व देवांना आणि इतर सर्व लोकांना त्रस्त करून सोडलं. रावणाला अनेक वर मिळाले होते आणि त्या वरांचा गैरफायदा घेत त्याने देवांवरती आक्रमण केलं आणि त्या सर्व देवांना बंदिवान केलं. आणि नुसतं बंदिवान केलं नाही तर त्यांना लंकेमध्ये आणलं आणि लंकेमध्ये आणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं नेमून दिली आणि सांगितलं ही कामं करत तुम्ही माझ्या घरी राहायचं. आता सर्व देवांना कामं दिल्यावरती जे काही देव उरले होते ते देव भगवान विष्णूकडे क्षीरसागरामध्ये आले. आणि पुराणांची अशी कल्पना आहे की पुराणातल्या काही कथा ज्या असतात त्या प्रतिकात्मक पद्धतीने सांगितलेल्या असतात, सिंबॉलिक पद्धतीने सांगितलेल्या असतात की सर्व प्राण्यांमध्ये गाय ही गरीब मानली जाते, गरीब गाय.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय ही धर्माचंही प्रतीक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अनाचार वाढतो, आपल्या सर्वांचं वजन पृथ्वी सहन करू शकते, पण लोक जर पापी झाले तर त्या पापाचं वजन पृथ्वी सहन करू शकत नाही. मग अशा प्रकारे जेव्हा पापी लोक पृथ्वीवरती वाढतात तेव्हा तो भार पृथ्वीला सहन होत नाही. आणि मग अशा वेळेस काय करते, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. तेव्हा पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून हे उरलेले जे काही 5-6 देव होते ते सर्व देव आले आणि कुठे आलेले आहेत, ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला आपलं गाऱ्हाण सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं रावणापुढे मीही काही करू शकत नाही. मग ते सर्व देव भगवान विष्णूकडे आलेले आहेत, क्षीरसागरामध्ये आलेले आहेत आणि क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूंची त्यांनी विविध प्रकारे स्तुती केली आणि त्या स्तुतीने भगवान प्रसन्न झाल्यावरती त्यांनी पृथ्वी तलावरती काय वर्तमान चालू आहे ते सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं पृथ्वीवरती तर ह्या राक्षसाने फार त्रास दिलेलाच आहे, ह्या राक्षसाने म्हणजे रावणाने, पण म्हणाले स्वर्गातल्या देवांना सुद्धा बंदी केलेला आहे आणि त्या सर्व देवांना घेऊन तो रावण लंकेमध्ये आलेला आहे आणि त्यांना कामं वाटून दिलेली आहे. तेव्हा ते सर्व देव तुम्हाला विनंती करतायत आणि त्या देवांनी तुम्हाला निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? सत्य करी आपुले वचन, आमुचे करी बंध मोचन, आमुचे विपत्तीचे विधान, सावधान अवधारी. सर्व देव म्हणतात की आमचे बंध मोचन म्हणजे आम्हाला या बंधनातून मुक्त करा, म्हणून आमचा हा निरोप ऐका. आम्हाला रावणाने बंदी केलेला आहे, नुसतं बंदी नाही तर आम्हाला कामं लावलेली आहेत. इंद्र बारी चंद्र कणेरी, यम पाणी वाहे घरोघरी. यमाला काय काम दिलेलं आहे? पाणी वाहण्याचं काम दिलेलं आहे. आता पाणी वाहण्याचं काम यमाकडे का दिलं असेल बरं? जुन्या सिनेमात वगैरे तुम्ही बघितलं असेल, कादंबरीत वाचलं असेल, पूर्वी पाणी वाहण्यासाठी कुठला प्राणी वापरायचे? रेडा. आणि त्या रेड्याच्या वर काय टाकायचे? पखाल. आणि त्या पखालीत पाणी भरायचं आणि ते पाणी भरून मग ते लोकांना ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते वाटायचं. तर ते रेडा व्हायचा, रेडा पाणी वाहण्यासाठी वापरला जायचा. रेड्यावरती पखाल टाकली जायची, त्या पखालीत पाणी भरून ते पाणी गावामध्ये पुरवलं जायचं. मग यमाचं वाहन काय आहे? रेडा. मग यमाकडे रेडा आहे म्हणून रावणाने सांगितलं तुझ्याकडे रेडा आहे ना, तुला पाणी वाहण्याचं काम दिलेलं आहे. यम पाणी वाहे घरोघरी, वायू सदा झाडी ओसरी. वायूला सांगितलेलं आहे की बाबा तुला झाडण्याचं काम दिलेलं आहे. विधी तेथे करी दळण कांड, विधीला दळण काढण्याचं काम दिलेलं आहे. अश्विनी देव दोन्ही, परिमळे देती स्त्रिया लागूनी. अश्विनी कुमार म्हणजे कोण? की जे थोडक्यात देवांचे वैद्यच आहेत. पण अशाला काय काम दिलेलं आहे की रावणाच्या ज्या काही स्त्रिया आहेत, पत्नी आहेत, त्या सर्व स्त्रियांना विविध सुगंधी द्रव्य पुरवण्याचं काम त्यांना दिलेलं आहे. मारतो केली कराळी, सटवी बाळा ते पाकाळी, रात्री जागे काळी कराळी, मस्को गळी शोभणिया. सटवीला रावणाची लहान मुलं सांभाळण्याचं काम दिलेलं आहे. मैराळ देव काढा. ते म्हटले अहो मल्हारी खंडोबाला सुद्धा तो पकडून घेऊन गेला. ते म्हणाले खंडोबाला काय काम सांगितलं? म्हटले अहो त्या खंडोबाच्या मिशा रावणाला एवढ्या आवडल्या, तो म्हणाला अशीच स्टाईल आमच्याकडे पाहिजे, म्हणून दाढी करण्याचं काम खंडोबाला दिलेलं आहे. मैराळ देव कानडा, करी राक्षसांच्या गाढा. आणि मग म्हणाले गणपतीला काय काम दिलेलं आहे? ते म्हणाले गणपती स्थूल आहे म्हणून गणपतीला म्हणाले फार चपळायचं काम नको. मग काय दिलं? विघ्न राहू न शके जया पुढे, ते गणेश देव बापुढे, गाढवांचे कळप गाढे, लंके पुढे वळत असे. गाढव वळण्याचं काम गणपतीला दिलेलं आहे. अशा प्रकारे सर्व देवांना बंधनामध्ये ठेवलं आणि काही ना काही काम लावलेली आहेत. त्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये आणि त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे. अग्निसी आपदा बहु अस, रावणाचे असोस, नाना परिचय स्पर्श दोष, घेई अहर्निश धूप धूपित, उदक सेवा वरुणा हाती, विंदन सेवा नित्य वसंती, निरोप सांगावया बृहस्पती, प्रजापती शांती पाठा. उदक सेवा म्हणजे सडा टाकण्याचं काम वरुणाला दिलेलं आहे, निरोप सांगण्याचं काम बृहस्पतीला दिलेलं आहे, शांती पाठ वाचण्याचं काम प्रजापतीला दिलेलं आहे. मग अशा सर्व देवांचा निरोप आहे. ऐसे आम्ही देव समस्त, रावणाचे नित्य अंकित, लंके आलिया रघुनाथ, एका जनार्दनी बंधमुक्त करीन. तर अशा प्रकारे भगवंत तुम्ही अवतार घ्या, लंकेमध्ये या आणि या रावणाच्या ताब्यातून आम्हाला तावडीतून सोडवा. असं सर्व देवांचं गाणं भगवंतांनी ऐकलं आणि भगवंत म्हणाले तशी आता माझी 7वा अवतार घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता हा मी 7वा अवतार घेणार आहे. म्हणजे कुठे हा अवतार होणार? म्हणाले पृथ्वीवरती अयोध्या नावाची नगरी आहे, त्या नगरीमध्ये रघुराजाचा वंश आहे. त्या रघुकुळामध्ये अनेक प्रकारचे राजे होऊन गेले, त्यांचं वर्णन रघुवंश नावाच्या ग्रंथामध्ये विस्ताराने आलेलं आहे.
मनूपासून हा वंश सुरू झाला. शरयू तीरावरी अयोध्या मनू निर्मित नगरी. मनू सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये एक मनू नाही, अनेक प्रकारचे मनू विविध काळामध्ये निर्माण होऊन गेले. भगवद्गीतेमध्ये एका मनूचा उल्लेख आहे, जो जो स्मृती नवीन स्मृती म्हणजे नवीन कायद्याचा ग्रंथ निर्माण करतो त्याला सुद्धा म्हणून म्हणण्याची पद्धत होती. तर अशा एका मनूपासून हा वंश सुरू झाला आणि ह्या वंशामध्ये दिलीप नावाचा राजा झाला, त्याच्या पोटी रघु नावाचा राजा झाला, त्याला अजय नावाचा मुलगा झाला आणि त्या अजाला आता दशरथ नावाचा मुलगा झालेला आहे आणि त्या राजाला 3 पत्नी आहेत. त्यांच्या पोटी मी अवतार घेतला असं भगवंतांनी सांगितलं. म्हणाले माझ्यासोबत इतरांनी सुद्धा अवतार घेतले पाहिजे. म्हणजे कोण कोण अवतार घेणार? तर ते म्हणाले महालक्ष्मीने सीतेच्या रूपाने अवतार घेतला पाहिजे. शेष, शंख आणि चक्र या तिघांनी माझे भावंड म्हणून पृथ्वीवरती आलं पाहिजे. आणि जे काही इतर देव वाचलेले आहेत रावणाच्या तावडीतून त्यांनी वानर रूपाने प्रगट झालं पाहिजे आणि भगवान रुद्र हनुमंत रूपाने प्रगट होतील आणि ह्या सर्व वानरांचं नेतृत्व करतील. अशा प्रकारे सर्व देवांना भगवंतांनी आश्वस्त केल्यावरती ते सर्व देव भगवंताची स्तुती करत आपापल्या ठाणी निघून गेले आणि भगवंताच्या अवताराची वाट बघत बसले. इकडे अयोध्येमध्ये काय चालू आहे? अयोध्येमध्ये दशरथ नावाचा राजा राज्य करतोय. त्या राजाला 3 पत्नी आहेत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आणि ह्या 3ही पत्नी आहेत. अत्यंत धार्मिक वृत्तीचा हा राजा धर्मबुद्धीने राज्य करतोय. त्याच्या राज्यामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव नव्हती. उणीव एकाच गोष्टीची होती की लग्नाला अनेक वर्ष झाली तरी त्या राजाला मुलगा नव्हता आणि त्याच्यामुळे तो राजा, राजपरिवार आणि त्याच्या राज्यातले सर्व प्रजाजन अत्यंत दुःखी कष्टी होते. आणि अशाच एके दिवशी ह्या दुःखाने उद्विग्न झालेला राजा मन रमवण्यासाठी शिकारीला गेला. किंवा एका कथेनुसार त्याने स्वप्नामध्ये त्याच्या हातून 3घांची हत्या झाली. त्याचं प्रायश्चित्त म्हणून वसिष्ठांनी सांगितलेल्या सूचनेनुसार तो राजा शिकारीसाठी गेला आणि शिकारीला गेल्यावर सुद्धा त्याचं तसं काही योग बघा, त्याला त्या दिवशी अजिबात शिकार मिळाली नाही. पण त्याने ठरवलं शिकार मिळाल्याशिवाय परत जायचं नाही. सूर्यास्त झाला, रात्रीची वेळ झाली आणि अशा वेळी तो राजा विचार करतो की या ठिकाणी ज्या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी आपण जाऊन थांबावं. रात्रीच्या वेळी काही श्वापदे पाणी पिण्यासाठी येतील तेव्हा आपल्याला शिकार मिळेल असा विचार करून राजा तलावाकाठच्या एका झाडावरती जाऊन बसला आणि शिकारीची वाट बघतोय. इकडे आपल्याला कल्पना आहे की श्रावण नावाचा श्रावण कुमार आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चालला होता कावडीमध्ये बसून. हा श्रावण आणि त्याचे आई वडील यांचा मागच्या जन्मी सुद्धा एक ऋणानुबंध होता अशी कथा रामायणामध्ये आलेली आहे की एका तळ्यामध्ये एक कासव होतं आणि ते तळ आटत चाललं आणि ते कासव आणि 2 राजहंस पक्षी असे 3 मित्र होते. तेव्हा आता तळ आटत चाललं की त्यांनी विचार केला ह्या कासवाला आपण दुसरीकडे नेलं पाहिजे. कसं न्यायचं? तर त्या 2 हंस पक्षींनी आपल्या चोचीमध्ये काठी धरली आणि त्या काठीला त्या कासवाने धरलं आणि हे उडत उडत त्याला घेऊन निघाले. वाटेमध्ये एका ठिकाणी वणवा लागला होता. त्या वणवाच्या उष्णतेने कासवाला दुःख झालं आणि कासवाने ती काठी सोडली. कासव त्या आगीमध्ये जाऊन जळून भस्म झालं. ते बघून त्या पक्ष्यांनी सुद्धा आगीमध्ये जीव दिला आणि हे 3 पुढे एका कुळामध्ये जन्माला आले. ते जे 2 हंस पक्षी होते ते त्याचे माता पिता झाले आणि ते कासव श्रावणाच्या रूपाने जन्माला आलेले. आणि आपल्या ह्या वृद्ध माता पित्यांना काशी यात्रा घडावी म्हणून श्रावण बाळ कावडीमध्ये त्या दोघांना बसून तीर्थयात्रेला निघालेला आहे. वाटेमध्ये त्या वनामध्ये थांबलेले आहेत. रात्रीची वेळ झाली आणि आपल्या आई वडिलांना तहान लागलेली आहे म्हणून श्रावण बाळ त्यांना कावडीपाशी घेऊन स्वतः कमंडलू घेऊन पाणी घेण्यासाठी तलावावरती आला. तलावामध्ये त्याने कमंडलू बुडवला. पाण्याचा आवाज आला, पाण्यातून बुडबुडे बाहेर आले आणि इकडे झाडावरती दशरथ राजा वाट बघत होता. अंधारामध्ये त्याला कोण आहे दिसला नाही, पण आवाज ऐकू आला आणि आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि तो बाण जाऊन श्रावण बाळाला लागला. बाण लागल्यावरती श्रावणाने मनुष्यवाणीने दुःखाने आवाज दिला, आरोळी टाकली आणि तो आवाज ऐकून दशरथाच्या लक्षात आले की आपल्या हातून पशु हत्या झालेली नाही, आपल्या हातून मनुष्य हत्या झालेली आहे. दशरथ राजा झाडावरून खाली उतरला, त्या तलावापाशी गेला, श्रावण बाळाचं सर्व वर्तमान ऐकलं आणि मग त्याच्याकडनं तो गडवा घेतला, तो पाण्याने भरला, त्याच्या आईवडिलांना ते पाणी दिलं आणि आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिथेच प्राण सोडले. एकाच वेळेस 3घांचा मृत्यू झालेला. त्या मृत्यूने दशरथ राजा अत्यंत दुःखी झाला. पण मरता मरता त्याचे वडील त्याला म्हणाले की ज्याप्रमाणे पुत्र शोकाने आम्ही मरतो आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील.
राजाने विचार केला आपल्याला मुलगा नाही, पण ह्यांनी शाप दिलेला आहे की माझा मृत्यू पुत्र शोकामुळे होणार आहे, त्यामुळे आता मला पुत्र होईल अशी काहीतरी मला आशा दिसते. असा विचार करून राजा नगरामध्ये आल्यावरती आपल्या घरी न जाता, महालामध्ये न जाता वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आला आणि वसिष्ठांना सर्व वर्तमान सांगितलं. ते सर्व वर्तमान ऐकल्यावरती वसिष्ठ म्हणाले, राजा तुझ्या हातून ब्रह्महत्या झालेली आहे, त्या तुला एक शाप मिळालेला आहे, त्या शापामुळे आता तुला पुत्र होईल अशी आशा निर्माण झालेली आहे. त्याच्यासाठी आपण आता पुढे काही प्रयत्न करू, पण त्याच्या आधी त्या ब्रह्महत्येमुळे तुझ्या राज्यातला पाऊस पडणं आता बंद होणार आहे, त्यामुळे हा पाऊस पडेल अशी काहीतरी व्यवस्था तुला करावी लागेल. राजा म्हणाला काय करावं लागेल? ते म्हणाले की वरती जो शुक्राचार्य आहे त्यांनी आता आपल्या राज्याचा पर्जन्य अडवलेला आहे, तुला त्यांच्यावरती स्वारी करावी लागेल, युद्ध करावं लागेल आणि युद्ध करून ते पर्जन्य मोकळा करावं लागेल. आणि मग ते पर्जन्य मोकळं होण्यासाठी राजाने शुक्राचार्यांवरती स्वारी केलेली आहे आणि त्या स्वारीच्या वेळी कैकेयी राणी अत्यंत हटकाने राजाच्या सोबत गेलेली आहे. आणि युद्धाच्या वेळी काय झालं, कैकेयी सोबत होती, राजा युद्ध करतोय आणि युद्ध चालू असताना राजाच्या रथाचा आस निघाला आणि त्यावेळी कैकेयीने आपला हात घालून राजाचा रथ सावरला, युद्ध झालं, राजाचा विजय झाला. आणि मग शुक्राने सर्व पाणी आडे मोकळे केले, मोकळे झाले पाणी आडे, तत्काळ तेथे पर्जन्य पडे, फिटले गायीचे साकडे, राज्यामध्ये पाऊस पडला, सर्वत्र आनंदी आनंद झाला. कैकेयीने जी काही मदत केली होती त्यामुळे राजाने कैकेयीला सांगितलं मी तुला 2 वरदान देतो. कैकेयी म्हणाली मला काही कमी नाही, मला वरदानाची आवश्यकता नाही. राजा म्हणाला नाही मी प्रसन्न झालोय, तुला वरदान घेतलंच पाहिजे. कैकेयी म्हणाली ठीक आहे आता नाही, मला नंतर हे वरदान मी मागून घेईन, हे 2 वर जेव्हा मला लागेल त्यावेळेस मी मागून घेईल. अशा प्रकारे कैकेयीने सांगितलं आणि राजाला आनंद झाला आणि राजा तिथे विजय मिळवून आपल्या राज्यामध्ये परत आला. आणि परत येताना इंद्राने त्याला पुढची कथा सांगितली की म्हणाला राजा आता तुला मुलासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल, पण त्या यज्ञाचं पौराहित्य करणारे एकच ऋषी सध्या या पृथ्वी तलावरती आहे. म्हणाले कोण आहेत? विभांडक नावाचे ऋषी आहेत, त्यांना ह्या यज्ञाचा विधी माहिती आहे, पण ते हा यज्ञाचा विधी तुला सांगणार नाही. ते म्हणाले विभांडक ऋषी का बरं सांगणार नाही? कारण ते म्हणाले विभांडक ऋषी पत्नीच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी होऊन नगराचा त्याग करून वनामध्ये जाऊन राहिलेले. ते म्हणाले त्यांची पत्नी कोण होती? ते म्हणाले त्यांची पत्नी हरिण होती. आता प्रत्यक्ष हरिण होती का मृग नावाच्या काही वन्य जातीची स्त्री होती, पण ती हरिणी त्यांची पत्नी होती आणि त्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा झाला आणि त्या पत्नीचं निधन झालं. त्या दुःखामुळे त्या आपल्या मुलाला घेऊन वनामध्ये गेलेले आहेत. त्या मुलाला त्यांनी हा विधी शिकवलेला आहे, त्या मुलाला तू जर बोलवलं तर त्या मुलाकडून तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करता येईल. तो मुलगा कसा आहे म्हणाले? ते म्हणाले मनुष्य आणि हरिण यांचा तो मुलगा असल्यामुळे त्याला एक शिंग आले, कारण तो आईच्या बाजूने हरिण आहे पण वडिलांच्या बाजूने मनुष्य आहे, त्यामुळे त्याला एकच शिंग आलं. मग एक शिंग असल्यामुळे त्याला ऋषी शृंग म्हणजे शृंग असलेला ऋषी ऋष्यशृंग असं नाव पडलेलं आहे आणि तो त्या वनामध्ये राहतो. राजा त्याला मोहित करून तुला नगरामध्ये आणावं लागेल. तो दशरथाने विचारलं त्याला कशा प्रकारे मोहित करता येईल? ते म्हणाले हे बघ राजा, ते दोघं आपले वनामध्ये राहत आहेत, तो जो त्यांचा मुलगा ऋष्यशृंग आहे त्याने जन्मल्यापासून अजून एकदाही स्त्री बघितली नाही, त्यामुळे त्याला स्त्री दाखवली तर तो मोहित होईल, पण त्याने स्त्री अजून बघितली नाही. मग अशा प्रकारे तू त्याला मोहित करून तुझ्या राज्यामध्ये आण. आणि मग दशरथ राजाने सुद्धा ते ऐकलं. इंद्राने अप्सरा पाठवल्या आणि त्या अप्सरा त्यांना मोहित करण्यासाठी विभांडक ऋषी बाहेर गेलेले आहेत असं बघून त्यांच्या आश्रमामध्ये आल्या. आणि ऋष्यशृंगाला वाटलं त्याने आतापर्यंत फक्त पुरुष बघितले होते, तो म्हणतो माझ्यासारखेच हे मनुष्य आहेत, माझ्यासारखेच ऋषी आहेत, पण दिसायला अजून चांगले आहेत, म्हणून त्याने त्यांचा आदर सत्कार केला. तुम्ही कुठल्या गावचे ऋषी, तुमचं नाव काय वगैरे विचारणा केली आणि त्यांना आपल्या आश्रमाची फळं खायला दिली. आता ह्याच्या आश्रमामध्ये फळं म्हणजे काय होती? आंबट बोरं, कवठाची फळं, इथं काही त्यांनी फळबाग लावल्या नव्हत्या, रानामध्ये जी फळं उगवून आली ती फळं होती, ती सर्व आंबट फळं, तुरट चवीची फळं, कडवट फळं, झाडांवरून पडलेली, आती पिकलेली, कच्ची, अशी वेगवेगळी फळं ह्यांच्या आश्रमामध्ये होती. पण ह्या ज्या आल्या होत्या स्त्रिया भेटायला, त्यांनी सोबत काय आणलं होतं? त्यांनी लाडू आणले होते. त्यांनी त्याला ते लाडू दिले आणि त्याला सांगितलं आमचे वणीचा फळपाडे म्हणून देते साखरेचे लाडे, ये वणी नाही हा सुरवाडे अति दुर्वाडू अनुष्ठान. ते म्हणाले आमच्या आश्रमामध्ये अशा प्रकारची फळं असतात असं म्हणून त्याला रव्याचे बेसनाचे लाडू दिले. आणि त्यालाही वाटलं बुवा इतकी गोड फळं ह्यांच्या आश्रमामध्ये आहेत, पुन्हा ही फळं रसाळ आहेत, त्याला साली नाही, त्याला बिया नाही,
आणि मुख्य म्हणजे फळाला देठाची जी खूण असते ती खूण सुद्धा नाही. अत्यंत मूलभूत हे एकसारखे लाडू आहे. ते लाडू खाऊन त्याला आनंद झाला आणि मोहित झालेला तो ऋषी त्यांच्या मागोमाग अयोध्या नगरीमध्ये आला. आणि मग अयोध्या नगरीमध्ये आल्यावरती दशरथ राजाने तत्काळ त्याचा आपल्या मांडलेल्या मुलीशी शांतीशी लग्न लावलं. त्याच्या लग्नाची वरात काढली आणि इकडे हे विभांडक ऋषी अत्यंत चिडून अयोध्या नगरीमध्ये आले. म्हणाले कोणी माझ्या मुलाला पळवून नेला, आता मी त्याला शाप देतो. ते शाप देण्यासाठी आलेले तर समोरून मुलाच्या लग्नाची वरात येते. मुलाला वराच्या वेशेत बघितलं, शेजारी वधू बसलेली, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाचं लग्न झालेलं आहे. कलियुगामध्ये जर एखादा मनुष्य आधीच चिडलेला असेल आणि तुम्ही त्याच्या मुलाचं लग्न त्याला न कळवता लावून दिलं तर त्याचा राग दुप्पट होईल. पण ते त्रेतायुगातले असल्यामुळे त्यांनी मुलाचं बघितलं, लग्न झालेलं आहे, त्यांचा जो राग होता तो सर्व राग मावळला आणि ते दशरथाला म्हणाले, दशरथा मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तू माझा व्याही झालेला आहे, तुझ्यासाठी मी काय करू. ते म्हणाले आता तुम्ही दोघांनी म्हणून माझ्यासाठी यज्ञ केला पाहिजे. आणि ह्या दोघांनी इकडे पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात केली. आणि इकडे स्वर्गामध्ये त्यावेळेस भगवंत अवतार घ्यायला तयार झाले म्हणून लगेच त्यांनी आनंदोत्सवाला सुरुवात केली. आणि त्या आनंदोत्सवामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या नाचासाठी काही देवांगना आलेल्या आहेत. आणि त्यातली एक देवांगना सुरवंच साळ आधी नाचणी, नाचो आली मध्य सेवणी, ताल चुकला चक्षणी दिसी ब्रह्म्याने शापिली. सुरवंच साळ नावाची जी काही अप्सरा होती, देवांगना होती, ती मध्य पिऊन नाचायला आणि मध्य पिऊन नाचायला आल्यामुळे तिचा ताल चुकला. सगळ्या टीमने एक ऍक्शन केली, तिने वेगळीच केली. त्यामुळे ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने तिला शाप दिला की तू आता घार होशील. आणि घार झाल्यावरती तिने उशाप मागितला. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं मी सांगेल ते जर काम तू केलं तर ह्या घारीच्या जन्मातून तुझी मुक्तता होईल. आणि मग त्या घारीला ब्रह्मदेवाने एक काम दिलं आणि ते काम मिळाल्याप्रमाणे ती घार पृथ्वीवरती येऊन अयोध्या नगरी भोवती फिरत बसली. इकडे दशरथ राजाचा हा पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू आहे. यज्ञ पूर्ण झाला, पूर्णाहुतीची वेळ आली आणि पूर्णाहुतीच्या वेळी प्रत्यक्ष भगवान अग्निनारायण यज्ञातून प्रकट झाले आणि त्यांनी दशरथ राजाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद आपल्या पत्नीला द्या असं सांगितलं. दशरथ राजाने तो प्रसाद घेतला आणि सर्वप्रथम ज्येष्ठ पत्नी असलेल्या कौसल्येला तो प्रसाद दिला, नंतर सुमित्रेला तो प्रसाद दिला, तिसऱ्या क्रमांकावरती कैकेयीला प्रसाद दिला. मी लाडकी असून मला प्रसाद शेवटी मिळाला म्हणून कैकेयीला राग आला आणि तिने तो प्रसाद ग्रहण न करता शेजारी ठेवून दिला. इकडे ही जी घार शापग्रस्त होती त्या घारीने तो प्रसाद उचलला आणि जिथे अंजनी तप करत होती त्या ठिकाणी तो प्रसाद देऊन टाकला आणि तो प्रसाद अंजनीने ग्रहण केला. इकडे कौसल्य आणि सुमित्रेने बघितलं की आपली जी सवंत आहे कैकेयी तिला आता प्रसाद अजिबात उरलेला नाही. तेव्हा कौसल्य आणि सुमित्रा या दोघींनी आपापल्या प्रसादातला थोडा थोडा भाग कैकेयीला दिला आणि मग कैकेयीने तो प्रसाद ग्रहण केला आणि यथाकाळ तिने राणी गर्भधारण करत्या झाल्या. कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा असती करोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे पुरवावे मनोरथ तयांच्या. तेव्हा आता वसिष्ठांनी सांगितलं राजा आता तिघी जणी गर्भवती आहेत, तेव्हा तिघींना त्यांचे डोहाळे काय आहेत ते विचार. दशरथ राजाने विचार केला, प्रसाद आधी कौसल्येला दिला होता तर कैकेयी रुसली आणि एवढं रामायण झालं तर आता डोहाळे विचारताना आधी आपल्याला कैकेयीकडे गेलं पाहिजे. आता आपण जी रामकथा बघतो ती वाल्मिकी रामायणावर आधारित असते, पण महाराष्ट्रामध्ये जी रामकथा आहे जी एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रामायणावर असते किंवा अध्यात्म रामायणाप्रमाणे असते, त्या कथेनुसार हे डोहाळे आहे. त्या डोहाळ्यांमध्ये दशरथ राजा पहिल्यांदा कैकेयीच्या महालामध्ये जातो आणि कैकेयीला म्हणतो की तुला काय डोहाळे लागले ते मला सांग. आता कैकेयीने इकडे विचार केलेला आहे की कौसल्येला मूल झालं नाही म्हणून सुमित्रेशी विवाह झाला, तिला मूल झालं नाही म्हणून माझ्याशी विवाह झाला, पण आता तिघींना एकत्रच मुलं होणार, एकदम मुलं होणार, तेव्हा मोठीचाच मुलगा राज्यावरती बसणार, माझ्या मुलाला राजगादी मिळणार नाही. म्हणून ती डोहाळ्यामध्ये दशरथ राजाला म्हणते की माझ्या मुलाला गादीवरती बसवलं पाहिजे आणि मोठ्याला वनामध्ये पाठवलं पाहिजे. एरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा, कनिष्ठासी द्यावा राज्यपट, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, लय समाचार त्याचा महा. राजाला ते कैकेयीचे डोहाळे ऐकून अत्यंत दुःख झालं. राजा कैकेयीच्या महालातून निघाला आणि सुमित्रेच्या महालामध्ये आला. सुमित्रेच्या महालामध्ये आल्यावरती सुमित्रा त्याला सांगते की ज्येष्ठांची सेवा करावी, ऋषीमुनींची सेवा करावी, असे डोहाळे मला लागलेले आहेत. ते ऐकून राजा आनंदित होतो आणि त्या ठिकाणून निघून तो आता ज्येष्ठ राणीच्या म्हणजे कौसल्येच्या महालामध्ये येतो. आता इथे काय झालेलं आहे की कौसल्येच्या गर्भामध्ये अंशरूपाने भगवान आलेले आहेत आणि त्यामुळे कौसल्येला समाधी लागलेली आहे. कौसल्या ब्रह्मरूप झालेली आहे
आणि कौशल्येला समाधी लागल्यामुळे ती राजाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही, राजाशी बोलत नाही. राजाला असं वाटलं हिला भूताने झडपलं की काय, हिला बाधा झाली की काय, म्हणून राजा वसिष्ठांना बोलून आणतो. वसिष्ठ कौशल्येला बाणावर आणतात आणि बाणावर येताच कौशल्य म्हणजे तिच्या पोटातले भगवानच बोलू लागतात. काय करतात की ते म्हणतात की धनुष्य बाणा आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी अंग सुग्रीव जांबुवंत वीरा, हनुमंत पाचारा लवकरी, का कोणी पर्वत बुजवारे सागर, पाय वाट करा जावयासी. म्हणजे रामावतारामध्ये जे जे काम होणार आहे त्या त्या सर्व कार्याचा उच्चार भगवंत कौशल्याच्या गर्भातून करतात आणि मग ते ऐकून दशरथाला आश्चर्य वाटतं. पण वसिष्ठ अंतर्ज्ञानाने ओळखतात की आता भगवंत प्रत्यक्ष हिच्या पोटी प्रकट होणार आहे, त्यामुळे भगवंत जे जे कार्य करणार आहेत त्या कार्याचा उच्चार कौशल्याच्या मुखातून झालेला आहे. आणि अशा प्रकारे ह्या तिघींचे डोहाळे झाल्यावरती फाल्गुन मास संपतो आणि 9 महिने पूर्ण होतात. 9 महिने पूर्ण होतात. चैत्र महिना लागतो. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सूरवर व्योमी. शुक्ल पक्ष चालू आहे, त्यातली ही नवमीची तिथी उजाडलेली आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यावेळी भगवंत अवतार घेणार. त्या अवतार वेळ बघण्यासाठी, भगवंताच्या अवताराचं साक्षी होण्यासाठी जे काही उरलेले देव आहेत, म्हणजे रावणाच्या बंदिवासात ते तिकडे आहेत, पण जे उरलेले देव आहेत ते आकाशामध्ये आलेले आहेत भगवंताच्या अवतार कार्य बघण्यासाठी. माध्यानासी दिनकर पळभर होई स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. भगवान रामाचा वंश हा सूर्यवंश आहे, तो सूर्यापासून सुरू झालेला वंश आहे. भगवान कृष्णाचा वंश हा चंद्रवंश आहे. सूर्याने विचार केला की माझ्या वंशामध्ये भगवान प्रकट होणार आहे, पूर्ण ब्रह्म अवतरणार आहे, त्यामुळे त्याला सुद्धा धन्य वाटलं. सूर्य माध्यमी लक्षण स्थिर झालेला आहे. सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा, नाही कौशल्येसी भाण, गर्भी आले नारायण. अयोनी संभव प्रगटला हा राघव, नामा म्हणे डोळा, पाहिन गुणत्रय बाळा. अशा प्रकारे चैत्र महिन्यामध्ये शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्य माथ्यावरती आलेला असताना कौशल्याच्या पोटी भगवान विष्णू रामचंद्र रूपाने प्रकट झाले. कुंडली भगवान श्री लक्ष्मण रूपाने प्रकट झाले आणि शंख आणि चक्र हे सुद्धा भरत आणि शत्रुघ्न रूपाने प्रकट झाले. वार्ता सर्व नगरामध्ये कळली. वसिष्ठ मुनी आलेले आहेत, त्यांनी जातक सांगितलेलं आहे. बाळाला स्नान घालण्यात आलेलं आहे. स्नानानंतर औषध करण्यात आलं आणि पुढे 12व्या दिवशी नगरातल्या सर्व सुवासिनींना बोलवून अत्यंत आनंदामध्ये 40 बाळांना पाण्यात घालण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा नामकरण विधी करण्यात आला. रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी अनुक्रमे चौघांची नावं ठेवण्यात आली. राम घ्या, लक्ष्मण द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या, लव घ्या, कुश द्या. आणि आता देवाला पाळण्यात ठेवा. हळू पाळणा द्या सगळ्यांनी देवाला, कुणी जोरात पाळणा हलवू नका. बाळा जो जो रे कुळभूषणा, दशरथ नंदना. बाळा जो जो रे निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा. अयोध्येची दशरथाचे वंशी,
व्यापक रघुराया निद्रा गरिबा सकया भर पुरवंती करुणिया सांडिला पुलिकाया बाळा दोरे येऊनी वसिष्ठ तत्पर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवावतार बाळा दोरे लाग रक्षुनिया अवतारा मारुनी रजनीचरा आईन सीतेचा स्वयंवरा उद्धरी गौतम धारा बाळा दोरे कर्णीने जानकी सुरूपा नवे पण सोपा रावण लज्जित महाकोपा भंगुनिया शिवचाका बाळा दोरे सिंधू जलडोरी अवलीळा नामे तरतिज शेळा कावरी उतरुनिया दयाळा नेईल वानर मेळा बाळा दोरे समोळ मरतोनी रावण स्थापिल विभीषण देव सोडविले संपूर्ण आनंदले त्रिभुवन बाळा दोरे राम भावाचा भूकेला भक्ताधीन झाला नाथ विठ्ठले ऐकिला पाळणा गाईला बाळा दोरे कुळभूषणा दशरथ नंदना बाळा दोरे निद्रा करी बाळा कुळभूषणा राम लक्ष्मणा बाळा दोरे बाळा दोरे बाळा दोरे यावर रामचंद्र महाराज की बालसुत हनुमान की यानंतर आरती होईल. सर्वांगी संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सर्ववंदना जय 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 मंगलमूर्ती ओम श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सामना फुलकी जय देव जय जय दुर्गे दुर्गटहारी दुर्गट संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी नाही पडलो माता संकट निवारी जय देवी जय देवी जय जागरणी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी कर्णवदने प्रसन्न भाषा कृष्णापासून जोडी गोपापासून जोडी कोणी गोभाषा अंबे तुझा जोडी गुरुवी आशा हरित झाला पद मंगल देशा जय देवी जय देवी
उत्कट साधनीशा सेतु बांधोनी लिंग देह लंका विध्वंसोनी काम क्रोधादी मल्कोनी देह अहं भावयामणि सोनी जय देव जगोदा रामा परमार्थे कारती संभावी आरती परिपूर्ण रामा जय देव जय जय भगवती कारती हनुमंतरेया संकटहरण पुण्य भयामरीला सायराजन कुमारी परी कादिला आनंदाची गोटी घेऊया जय देव जगोदा रामा परमार्थे आरती संभावी आरती परिपूर्ण रामा जय देव जय 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 शक्ती सोडली सीता मरी येणे झाली जय देव माता आनंदे वसंते वैराग्य यता आरती गेली आली कौसल्या माता जय देव जगोदा रामा परमार्थे आरती संभावी आरती परिपूर्ण रामा जय देव जय जय हनुमती गाते दुनिया प्रगती अपार अध्यात्म मान करते उपकार अयोध्येची आले कसरत कुमार सदरी होत आहे आनंद घोर जय देव एक फोटो काढते का? नवनीचा इकडे मोबाईल सिंहासनी राजा रवीना अहंमदे जया तुझा उपकार सर्वाची आरती अज्ञातार मानला स्वामी आठवाला विसर जय देव जगोदा रामा परमार्थे आरती संभावी आरती परिपूर्ण रामा जय देव जय देव करुणा तुला सतरा है उद्दाने हुंकार वदनी गरुडा सिद्धूर वदनी काले सर्वत्र राजे त्रिभुवनी सुवर्ण निशाच साधाराणी जय देव जय महागुणवंता तुझे निघाले नदी कृपांता जय देव तुझे पाताळ भजत सर्वत्र धनी धमानी राक्षीद काले भगवत उदरा उच्छिद रामी रामदास संतीचा मुद जय देव तुझे निघाले नदी कृपांता जय देव लोकनी पधारा कापुरारती रामा कापुरारती
रामांजन महाराज की जय। रघुवीर समर्थ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम रघुपति राघव राजा राम। नोट बाजूला घे, नोट बाजूला घे. मावशी, तुम्ही इकडे इकडे उभा राहा. गर्दीत नका उभा राहू. या. इथं जरा थांबा. बाजूला आहे. रामांजन महाराज की जय। गर्दी करू नका त्या लोकांना. बसायचं. रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरद सुंदरम्। कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरद सुंदरम्। पट पीत मानहु तड़ित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्। भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्। रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम्। सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम्। आजानुभुज शर चाप धर संग्राम जित खर दूषणम्। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम्।
कञ्जनम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादिखलदलगञ्जनम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्रीराम 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 मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम नीकी पर चले और बदी से चले ताकि हंसते हुए निकले दम है मालिक तेरे बंदे हम तूने हमें जब जन्म तू ही झेलेगा हम सबके गम नीति पर चले और बदी से चले ताकि हंसते हुए निकले दम है मालिक तेरे बंदे हम देवाच्या नावात नाव घ्यायला काय रामचंद्रच नाव त्यांचं क्या नाव घे हिमालय पर्वतावर पडल्यावर पचराशी नरेंद्र सरांचं नाव घेते रामजन्म रामाच्या देवळाला सोन्याचा कळस वैभवरावांचं नाव घेते मला नाही आळस नाव घे महादेवाच्या पिंडीला बेलवा देवाकून संदीपरावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखते विमानसाले फर्स्ट लक्ष्मणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास शिवाजींनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्ती नाही रविकांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती नाही धन्यवाद जय श्रीराम